नायलॉनचा मांजाचा नागपूरकरांना सध्या धोका आहे। शहरातल्या 14 उड्डाणपूल त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। खबरदारीचा उपाय म्हणून हे उड्डाणपूल बंद करण्याचा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दुचाकीवरून हेल्मेटसह स्कार्फचा वापर करावा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण सातत्यानं पाहतोय मांजामुळे अनेकांच्या गळ्याला दुखापत झालेली आहे। अनेक खरं तर अपघात मांजामुळे झालेले आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं शहरातले 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केलेत। आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे नागपूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमर, काय नेमका नागपूर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय? 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केलेत। अनुपमा, खरं तर नागपुरात दरवर्षी संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, पण गेल्या काही वर्षांपासून नॉयलॉन मंजाचा वापर असल्याचं प्रचंड दिसून येत होतं। प्रशासनाने बरेच प्रयत्न केले तरी अजूनही काही जण नॉयलॉन मंजाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नॉयलॉन मंजा तुटत नाही आणि जेव्हा वाहतूक सुरू असते तेव्हा एखादा दुचाकी स्वार त्या नॉयलॉन मंजाचा त्याच्या गळ्याला लागतो तर त्यामुळे गळे कापण्याचे किंवा अनेक अपघात होण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहे। आणि खास करून उड्डाण पुलावरून जेव्हा पतंगीचा मंजा कटल्यानंतरही जात असतो तेव्हा तो मांजा अडकून अनेक अपघात होत असल्याचं लक्षात आलं। त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून नागपूर पोलिसांनी शहरातील 14 महत्त्वाचे उड्डाणपूल आहे ते वाहतुकीसाठी बंद ठेवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वेळेस वाहतुकीला थोडाफार अडथळा किंवा वाहतूक खोळंबा विस्कळीत जास्ती होत असल्यास तत्काळ पोलिसांचं पथक जाऊन रस्त्यावरील मांजाचा दूर करतील आणि त्यानंतर थोड्या काळाकरता परत तो उड्डाणपूल सुरू करतील। पण खबरदारीचा उपाय म्हणून ज्यावेळेस पतंगबाज अगदी शिगेला राहील तेव्हा ते हे उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। जीव वाचावेत म्हणून खरं तर प्रशासनानं हे उपाय केलेले आहेत। मात्र निश्चितच अनेक अपघात त्यामुळे टळले जातील अशी एकंदरीतच आशा आहे। धन्यवाद अमर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।